जय भीम नमो बुद्धाय मंडळींनो. तर मी लोणचं करण्याचं ठरवलेलं आहे. मी कधी अजूनपर्यंत लोणचं हे बनवलेलं नाही अजूनपर्यंत, म्हणजे माझी आईच आम्हाला बनवून देते लोणचं, ताईला आम्हाला वगैरे. तर मी यावेळेस मीच बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघू 2 किलो कैरी मी गावातच घेतली आणि तिकडनंच मी फोडी देखील मी करून आणलेल्या आहेत. 2 किलो कैरीसाठी लागलेला मसाला देखील मी सगळा आणलेला आहे. मोहरीची डाळ, बडीशेप, लवंग, मिरी, तेल, मीठ, गावरानी लसूण, हे सगळं मी छान मस्त लसूण निवडलेलं आहे, सोलून घेतलं आहे. लसूण, लवंग, मिरीची मी जाडसर थोडीशी भरड केलेली आहे. बडीशेपची भरड केलेली आहे. मोहरीच्या डाळीची थोडीशी भरड केलेली आहे. आणि बाकी सर्व जिन्नस मी तशाच जाड अख्ख्या ठेवलेला आहे. लवंग, मिरी, बडीशेप, मोहरीची डाळ, बाकीचा लसूण मी अख्खाच टाकलेला आहे, बाकीचा ठेसून घेतलेला आहे. पहिल्यांदाच मी लोणचं बनवत आहे. बघा मंडळी, मी सगळा मसाला एकजीव केलेला आहे. सर्व मी एकत्र करून घेतलेला आहे. गरम तेल जास्त टाकायचं नाही, थोडंसं गार झाल्यावर तेल टाकायचं आहे. हिंग टाकलेलं आहे मी. जेव्हा मी कैरी घ्यायला गेली होती तेव्हा मी घरचं स्वच्छ पाणी घेऊन गेली होती. तेथे त्या मावशींकडचं एक पाणी आणि एक स्वच्छ माझं असं पाणी होतं कैरी धुवायला. आणि मग मी मस्त अशा छान बारीक फोडी करून आलेल्या आहेत. रात्रभर मी त्या फोडींना फॅन खाली वाळवलेलं आहे. स्वच्छ कापडाने मी आधी पुसून घेतल्या त्याच्यामध्ये थोडेसे ते कोय वगैरे असतं ते काढून घेतलेलं आहे. रात्रभर मी कैरीच्या फोडी वाळत टाकल्या आणि दुसऱ्या दिवशी मग मी लोणचं बनवायला घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, सर्व मसाला मी एकत्र केलेला आहे, एकजीव झालेला आहे. बघा, बघूया कसं बनतं लोणचं. फर्स्ट टाईम मी ट्राय करत आहे बनवण्याचं. माझ्या आईच्या हाताला खूप चव आहे. मी खूप मिस केलं आईला आज लोणचं बनवताना. माझी आई खूप छान लोणचं बनवते. सर्व मसाला एकदम प्रमाणात, एकदम छान, अचूक, आणि चव कधीही इकडे तिकडे होत नाही. दरवर्षी बनवते पण चव एकच, एकदम छान चव असते. बघूया, आता मी पण प्रयत्न केला आहे. शेवटी मी पण माझ्या आईचीच मुलगी ना. हे बघा, बघू शकता तुम्ही, सर्व मसाला मी कैरींच्या फोडींना लावून घेत आहे. सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. झालं आहे मंडळी आपलं लोणचं तयार, आणि बरणीतही झालं आहे तयार.